हॅलो मंडळी, स्वागत आहे विष्णुदादा या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण या व्लॉगमध्ये जाणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ज्याचे नाव आहे कळसूबाईचं शिखर. प्रवासाची सुरुवात ट्रेनने होणार होती, ठाण्यावरून कल्याणपर्यंत. त्यानंतर कल्याणवरून कसारा रेल्वे स्थानकापर्यंत असा सुरुवातीचा प्रवास होणार होता. आता बाकी सर्व मित्रमंडळी कल्याण स्थानकावर एकत्र येणार होते. मी काय 15 मिनटं पहिलाच कल्याण स्टेशनला पोचलो होतो, कारण तुमचा भाऊ काय ऑलवेज अप टू डेट असतो. नंतर थोडा वेळ सगळ्यांची वाट पाहिली. आता काय मित्र म्हटले की प्रवास काय साधासुद्धा होत नसतोय. मित्रांनो, आपण आता पोचलेलो कसाऱ्याला. आता इथून आपल्याला पुढे जायचं आहे बारी या गावात. या पोलीस काकांनी पुढच्या प्रवासासाठी थोडंसं मार्गदर्शन केलं. शेवटची बस पकडायला आम्ही बस स्टॉपला निघालो. नशिबानं बस भेटली तरी खरी, पण एकालाही बसायला मिळाले नाही. कसारा ते बारी हे अप्रॉक्सिमेट 50 किलोमीटर हे अंतर आहे. आता गावात पोहोचलोय आपण. आता वाजलेत रात्रीचे 10:30 वाजले. आता इथून पुढे आपण बारी या गावात जाऊ. संध्याकाळ रात्री थोडं तिथे रेस्ट घेऊ आणि त्याच्यानंतर सकाळी उठून मग आपण सकाळी पहाटे आपण आपल्याला सकाळी मेनली सूर्यदर्शन घ्यायसाठी वरती जायचं आहे. ठीक आहे, तर आपण सकाळी पहाटेच्या 3 किंवा 3:30 2 वाजता निघायचा प्रयत्न करू. ही सगळी आमची मंडळी आहेत. इकडं 1 2 3 4 इकडे बघा 5 6 7 8 आणि इकडे एक 10 जण टोटल आपण इकडे आले. रात्री लईच थंडी वाजायला लागली, त्यामुळं गावातून भेटेल तिथून छोटी छोटी लाकडं घेऊन जमा करून शेकोटी लावला. हॅलो मित्रांनो, तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 3 समथिंग. ठीक आहे, तर आपण आता पहिल्या स्टेपला पोचलोय. पहिला तर आम्ही कसारावरून डायरेक्ट बारी या गावात आलतो. याचं अंतर आहे 50 किलोमीटर. ठीक आहे, थँक्यू. तर बारी हे गाव फर्स्टली पहिला तुम्ही डिटेल लिहून घेतले, तेच तुम्हाला सांगतोय. तर बारी हे गाव अहमदनगर या जिल्ह्यात अकोला या तालुक्यात येतं. अकोला हे तालुका आहे. ठीक आहे. कळसूबाई हे शिखर अराउंड तुमचं जे पीक पॉईंट आहे तिथनं तुमचं जे अंतर आहे समुद्र सपाटीपासून ते 1646 मीटर असं म्हटलं जातं. आणि जी फूटमध्ये आपण जर मोजली तर 5400 फूटपर्यंत जाते. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर एक छोटं मंदिर येईल, जे कळसूबाईचं छोटं मंदिर म्हणू शकतो. जिथे आपण सपोज जे पर्यटन पूर्ण कळसूबाईच्या शिखरावर पोचू शकत नाहीत, तर ते त्या मंदिराला दर्शन करून आपल्या घरी परत जाऊ शकतात. तो अजून पुढे यायचा आहे आपल्याला. आपण आता इथून स्टार्ट केलाय. ठीक आहे, हा पहिला स्टेप आहे आपला. इथून पुढे अजून स्टेप्स येतील. थोडा अंधार आहे आता, थोडासा लाईट वगैरे यांची गावातून सुविधा स्वतःहून झालेली आहे की ते लाईट्स वगैरे आहेत. ठीक आहे, आम्ही इथे रेस्ट घेतला होता गावात. त्यानंतर आम्ही 2:30 वाजता निघालो तिथून. तर आता आम्ही पहिल्या स्टेपला, जसे स्टेप वाढत जाते तसे आपण शॉर्ट्स घेऊन जाऊ. ठीक आहे, सो चला भावांनो, थोडं सावकाश चला. ठीक आहे, शूज वगैरे नीट ग्रिप धरून चला. ठीक आहे, आपल्याबरोबर पुढे एक डॉगेश भाई सुद्धा आहे. ठीक आहे, तो आम्हाला सुद्धा गाईड करतोय. आतापर्यंत आम्ही जिथे थांबलेलो तिथे तो डॉगेश भाई सुद्धा होता. तर आम्ही जातो जसे पुढे जातोय, तोही आमच्या पुढे आहे. मी तुम्हाला दाखवतो पुढे. ठीक आहे, तो आता आमच्या पुढे आहे. ठीक आहे, सो थोड्या पायऱ्या खूप मोठ्या आहेत तिथे. मित्रांनो, जर इथे यायचं आहे, जर तुम्ही मुंबई वगैरे जिथे राहत असाल, तर तिथून तुम्ही कसाऱ्याला रात्रीचे निघू शकता. ठीक आहे, 9पर्यंत तिथे सेकंड लास्ट जी ट्रेन आहे ती पोचते. तर लास्टली 9:30पर्यंत अकोलापर्यंत ही बस असते. ठीक आहे, हा बस स्टॉप असो कसारा. तर तिथून तुम्ही ती बस पकडून बारी या गावात तुम्ही उतरू शकता आणि तिथे नाईट स्टे करून सकाळी तुम्ही फॉर मॉर्निंगसाठी जर तुम्हाला जायचं, तुम्ही रात्री आता आम्ही जसे निघाले तसे निघू शकता. ठीक आहे, आता मध्ये तुम्हाला एक उज्ज्वला हॉटेल पडेल. ठीक आहे, तिथून आपण राईटमध्ये घेऊन, ठीक आहे, आपल्याला चढत राहायची. अजून सेकंड स्टेप आपला आला नाही, जो मोस्टली मंदिर असेल, जे लहान मंदिर आहे आपलं कळसूबाईचं, ते मंदिर असेल. ठीक आहे, तर तिथे आपण सेकंड शॉट घेऊ. सो चला. सो या आपण आता पोचलेलो आहे हा छोट्या मंदिरात. ठीक आहे, कळसूबाईचं जे खालचं मंदिर आहे तिथे पोचलेलं आहे. ठीक आहे, हे मंदिर आहे छोटंसं. आता इथून पुढे तिकडे वरती परत ट्रॅक सुरू होणार आहे. ठीक आहे,
ते थोडे लाईट्स त्यांनी जेवढे गावकरी वगैरे फॉरेस्ट डिपार्टमेंटने जेवढे लावले तेवढे आहेत. ठीक आहे, आपण इथून आता पुढे वरच्या साईडला ट्रॅक साईडला आपण चालू करणार आहे आपला ट्रॅक. ठीक आहे, आपण देवीचा आशीर्वाद घेऊ आणि पुढे ट्रॅकला चला. आता इथून हा जो गेट होता, ठीक आहे, छोट्या मंदिरापासून हा गेट सुरू झाला आहे. ठीक आहे, तो हा म्हणू शकतो की हा इथून आपला मुख्य ट्रेकिंग चालू होतोय. ते हा आपला सेकंड स्टेप होता. थर्ड स्टेप आता परत जेव्हा स्टॉप घेऊ तेव्हा थर्ड स्टेप येईल. ठीक आहे, तर आता आपण पोचलेलो आहोत शिखराच्या टॉपवर. खूप अंधार असल्या कारणाने चढतानाचे व्हिडिओ घेणे शक्य झाले नाही. जर तुम्हालाही व्हिडिओ काढून ट्रॅक करायचा असेल तर मी सजेस्ट करेन की मॉर्निंगलाच तुम्ही आपला प्रवास स्टार्ट करावा. आता या बारी गावाबद्दल थोडे सांगायचे झाले तर बारी हे गावातील लोक कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहेत. गावातील सर्वच लोक खूप सहाय्यक वृत्तीचे आहेत. दर मंगळवारी व गुरुवारी येथील गाववाले कळसूबाईची पूजा. जसा सूर्याचा प्रकाश वाढत जात होता तसतसं निसर्गाचे हे भव्य सौंदर्य आम्हाला अजून आकर्षित करत होते. आता याचा थोडा इतिहास सांगायचा झाला तर खूप वेगवेगळ्या स्टोरी आपल्याला ऐकायला मिळतात. खूप जण वेगवेगळ्या इतर स्टोरी किंवा ज्याला म्हणू कथा या कळसूबाईच्या शिखराबद्दल किंवा कळसूबाईबद्दल सांगितलं जातं. त्यापैकी एक जी कॉमन अशी आहे ती अशी आहे की बारी गावच्या लगतच्या किंवा समोरच्या बाजूला एक इंदोर असे गाव आहे. त्या गावात एक व्यक्ती राहायचा. हा व्यक्ती रोज आपली गुरे रानात चरायला आणायचा. काही दिवसापासून त्याला इथे काही आवाज येत होते एका लहान मुलींचे, 9 ते 10 वर्षाच्या मुलीचे. ते असे होते की मी येऊ का तुझ्यासोबत, मला सांभाळशील का, मी येऊ का तुझ्यासोबत, मला सांभाळशील का, असे त्याला रोज आवाज यायचे. तो कुणाला सांगत नव्हता. तो काही प्रत्युत्तर द्यायचा नाही त्या मुलीला. असे काही दिवस चालत राहिले. त्यानंतर थोड्या दिवसांनी त्याची प्रकृती खालावली. तेव्हा त्यांनी ज्या गोष्टी त्याच्याबरोबर घडत आहेत त्या त्याने आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना, आईवडिलांना सांगितल्या. मग वडीलधाऱ्या व्यक्तींनी आपल्या गावातल्या ग्रामदेवतेकडे कौल मागितला. त्यांनी सांगितले की एकदा होकार द्या त्या मुलीला. मग जेव्हा पुढच्या वेळेला हा व्यक्ती रानात गुरे घेऊन गेला तेव्हा पुन्हा त्याला आवाज आला की मुलीचा आवाज आला की मी येऊ का तुझ्यासोबत, मला सांभाळशील का. आता ग्रामदेवतेने सांगितले होते त्यामुळे त्यांनी त्याला होकार दिला. त्याच्यासमोरून लगेच एक लहान अशी मुलगी त्याच्यासमोर आली आणि ती म्हणाली मला सांभाळशील का, मी येऊ का तुझ्यासोबत. मग त्या व्यक्तीने होकार दिला. पण तिच्या काही अटी होत्या. तिची पहिली अशी अट होती की मी तुझ्यासोबत येईन पण मला भांडी घासायला किंवा खरकटा भांडी घासायला कधी लावायचे नाहीत. आणि दुसरा असा होता की माझं लग्न करायचं नाही. त्यांनी त्या अटी मंजूर केल्या आणि त्यानंतर त्यांनी त्या मुलीला म्हणजेच कळसूबाईला आपल्या घरी नेले. काही कालावधी गेला. त्यानंतर अचानक काही पाहुणे त्यांच्या घरी आले. आता ते मे बी कळसूबाईच्या लग्नाचा आमंत्रणच घेऊन आले असावे. खूप पाहुणे असल्याने भांडीसुद्धा खूप झाल्या होत्या. त्या व्यक्तीने कळसूबाईला भांडी घासायलासुद्धा लावले. त्या मुलीची अट मोडल्यामुळे ती मुलगी इन द सेन्स कळसूबाई तिथून निघाली आणि तिने या शिखरावर आसरा घेतला. तिथून ती परत त्या गावात कधी गेली नाही. त्यामुळे ह्या शिखराचंसुद्धा नाव कळसूबाई असे दिले जाते. ही अशी एक कथा सांगितली जाते. आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असावा. जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब ॲज युज्युअल, जसे सगळे यूट्यूबर्स बोलतात.